नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला रविराज आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरी अचानक पोचतात। लेकीच्या सासरी सहज म्हणून ते आलेले असतात। त्यानंतर त्यांना समजतं की तन्वी बाहेर गेली आहे आणि तिला कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी जावं लागलं। अश्विन हे खोटंच सांगतो, कारण कोणालाही माहीत नसतं प्रिया नेमकी कुठे गेली आहे। तेवढ्यात अर्जुन, सायली आणि मधुभाऊही तिथे पोचतात। सर्वांच्या हेही लक्षात येतं की उपचारामुळे प्रतिमाच्या चेहऱ्यावरील जखमेची खून हळूहळू कमी होऊ लागली आहे। तेवढ्यात प्रिया म्हणजेच खोटी तन्वी तिथे पोचते आणि ती ठरवते की ती माहेरी गेल्याची थाप मारेल। तिला रविराज प्रतिमा आल्याचे दिसत नाही। तिला हेही माहीत नसतं की अश्विन तिच्या वतीने ती कॉलेजमध्ये गेल्याचं खोटं बोललं आहे। कोणालाही काही न बोलू देता ती असं म्हणते की ती माहेरी आईकडे गेली होती। सर्वांना तन्वी असं खोटं का बोलते यावरून आश्चर्य वाटतं। अर्जुनला तन्वीचं खोटं ऐकून हसूच येतं। तो तिला म्हणतो की तन्वी, तू खोटं बोलण्यात कधीपासून चूक करायला लागलीस? तुला एवढी प्रॅक्टिस आहे तर साधा विचार केला नाहीस तू? तुझी क्रिएटिव्हिटी जरा कमी पडते। ती आणखीन काही खोटं बोलणार तेवढ्यात तिला दिसतं की प्रतिमा आणि रविराज हे तिचे आई-वडील तिथेच आले आहेत। त्यांना पाहून तिच्या चेहऱ्याचा रंगच उडतो, पण ती त्यांच्याशी खोटं नाटं वागते। त्यावर प्रताप तिला विचारतात की तुझे आई-वडील इथे असताना तू तिकडे गेली होतीस असं का म्हणालीस? तर पूर्णा आजी विचारते की अश्विन तर म्हणाला की तू कोणत्या तरी कॉलेज प्रोजेक्टसाठी गेली होतीस, नक्की कुठे गेली होतीस? अर्जुन त्यावर म्हणतो की म्हणजे तन्वी कुठे गेलेली ही अश्विनलाही माहीत नव्हतं, त्याने फक्त तिची बाजू सावरून घेतली। अर्जुन या मुद्द्यावरून चांगलेच टोमणे मारतो। त्यावर रविराज तन्वीला विचारतो की ती नेमकी कुठे गेली होती। ती सांगते की ती किल्लेदारांच्या अगदी गेटपर्यंत पोहोचली होती, पण तेवढ्यात तिला कॉलेजमधून मैत्रिणीचा मेसेज आला आणि ती कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिट करण्यासाठी तातडीने निघून गेली। तेव्हाच तिने अश्विनला मेसेज केल्याचे तिने म्हटले। रविराज आणि प्रतिमा घरी जाण्यासाठी निघतात तेव्हा सायली त्यांच्यासाठी खास लोणचे बनवून देते। सर्वांच्या आवडीनिवडी तिच्या लक्षात असल्याने प्रतिमाला फार कौतुक वाटतं। तन्वीही खोटेपणाचा आव्हानात म्हणते की ते दोघे घरी आल्याने तिला खूप छान वाटलं। ते गेल्यानंतर अश्विन रागारागाने खोलीत निघून येतो, कारण त्याला तन्वीने कोणताही मेसेज केलेला नाही हे त्याला फक्त माहीत असतं। त्याच्या मागोमाग तन्वीही जाते। तो रागानेच म्हणतो की आज मी तुझ्यासाठी माझ्या घरच्यांशी खोटं बोललो, तुझी बाजू सावरून घेतली, पण हे नेमकं प्रकरण काय आहे? अश्विन प्रचंड चिडतो। तन्वी पुन्हा खोटेपणा करत गयावया करू लागते। अश्विन वारंवार विचारतो की तिने खरं बोलावं, तेव्हा ती सांगते की मी मंदिरात गेले होते, माझा मूड खूप खराब होता, मी काय काय बघितलं आहे। रोज अर्जुन, सायलीचे टोमणे ऐकावे लागतात, कधी कधी वाटतं जीव द्यावा, पण मग तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि मी स्वतःला सावरते। खूपच इमोशनल कहाणी तयार करून ती अश्विनला सांगते आणि तो पागळतो। ती सांगते की आश्रमात असतानाही अशीच मंदिरात जाऊन बसायची, कारण तासनतास गायब झाली तरी कोणाला फरक पडायचा नाही। ती म्हणते की पण आता तू आहेस हे माझ्या लक्षातच आलं नाही, मला इतक्या प्रेमाची सवय नाही आहे, माझ्याकडून चूक झाली। ती अक्षरशः कान पकडून त्याची माफी मागते आणि अश्विन तिचे डोळे पुसतो। तन्वी मुद्दाम मधुभाऊंचा विषय काढते। ती अश्विनला म्हणते की मानलेल्या बापाला चोरी करताना पाहणं सोपं नसतं, त्यांना खून करताना पाहिल्याचं ओझं आयुष्यभर होणार असल्याचं ती म्हणते। या सगळ्याचा तणाव आल्याचे ती सांगते आणि अश्विनला हे सगळं पटतं। तो मिठी मारून तिची समजूत काढतो। दुसरीकडे मैपत आणि नागराज दारूच्या नशेत दामिनी देशमुखच्या ऑफिसपर्यंत पोहोचतात, पण तिच्या ऑफिसमधील वॉचमन त्यांना तिच्या केबिनपर्यंत जाऊ देत नाही। तेवढ्यात दामिनीच बाहेर येते। तिने साक्षीला सोडवलं म्हणून मैपत तिच्या पायावर अक्षरशः लोटांगण घालतो। साक्षी जेलमधून सुटल्यानंतर फार बिथरल्याने मैपत अस्वस्थ झाला आहे, म्हणून तो दामिनीला हे सांगण्यासाठी पोचला की तिने अर्जुन सुभेदारला चांगला धडा शिकवावा। दारू पिऊन त्याचा हंगामा सुरूच असतो, त्याचा विकृत डान्सही करून दाखवतो। शेवटी दामिनी त्याला सांगते की मी लाथ मारायच्या आधी इथून बाहेर जा। तिच्याकडून अपमानित झाल्यानंतरच तो तिथून निघून जातो। तिने सांजेला देवीला दिवा लावल्यावर पूर्णा आजी आणि कल्पना यांच्या सायली पाया पडते। ही तिच्या डोक्यावर हात ठेवतात। सायलीला त्यांच्या या कृतीचे हायसं वाटतं। तेवढ्यात ती तिथे तन्वीला पाहते आणि पूर्णा आजी कल्पनाला सांगते की ती सत्याच्या खूप जवळ पोचली आहे आणि यापुढे सर्व काही ठीक होणार आहे। सायलीशी यावेळीही त्या दोघी तुसडेपणाने वागतात, त्यांचा तन्वीला आनंद होतो, मात्र सायलीची सकारात्मकता पाहून तिला भीती वाटते। जीवे मारली जाण्याच्या भीतीने ही गोष्ट ती मैपतला सांगण्यासाठी धावते।